मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी केली तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तुम्ही बऱ्याच महिलांच्या कानी किंवा बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल केवायसी करू नका, आपला हप्ता बंद होईल. यामागची बातमी काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मी आलोय. वेबसाईटवरती येताबरोबर तुम्हाला फ्रंट पेजवरती दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावं. इथं जर क्लिक केलं तुमची केवायसी प्रक्रिया पुढे जाणार आहे. कशी होणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता. सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला जाऊन फॉलो करा. मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्हाला सामान्य जे प्रश्न पडतात त्याची इथे तुम्हाला एक यादी दिलेली. आता मी अपात्र, आता हे पहा, जे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे आणि समजून घ्यायचंय का पुढे तुमचे हप्ते बंद होणार आहेत. तर मित्रांनो, पात्रता काय आहे? महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. आता बऱ्याच महिलांनी डुप्लिकेट आधार कार्ड बनवलेलं होतं, जसं की गुजरातचं असताना ते तिकडे त्यांच्या पतीकडे गेले होते तर त्यांचं आधार कार्ड बनवलं होतं. तसं चालणार नाहीये. ते तुम्ही जसं जसं केवायसी करणार केवायसी मध्ये ते सामने येणार आहे, कारण की तुम्ही आधार बेस ओटीपी बेस केवायसी करणार म्हणून तुमचा आधार कार्ड वरती जो ऍड्रेस ऑफिशियल ऍड्रेस असणार आहे तो जाणार आहे. एक कारण हे तुमचं बंद होऊ शकतं. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट व आणि निराधार महिलांना कुटुंबात केवळ एकच अविवाहित महिला, जर एकच महिला असेल तर होणार नाही. तर तुमचं जसं तुम्ही आधार कार्ड देशाल त्याच्या रेशन कार्डच्या कॉन्टॅक्ट थ्रू तुम्हाला तुमचं अपात्र करण्यात येणार आहे. किमान वयाची 21 वर्षाची पूर्ण 65 वर्षाची पूर्ण होईपर्यंत आहे. आता बऱ्याच मुलींनी काय केलं होतं, त्यांचं वय 19 होतं, 20 होतं, 18 होतं, त्यांनी आधार कार्डला एडिट करून त्यांचं वय 21 केलेलं होतं. आता त्यांचं चालणार नाही. आता डायरेक्ट तुमचं जे ऑफिशियल आधार कार्ड, महत्वाचं आधार कार्ड जाणार आहे, तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. लाभार्थीचे वार्षिक कुटुंब 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता हे महत्वाचं मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या पतीचं आधार कार्ड जोडशाल तर पतीच्या आधार कार्ड जोडण्यामागे जेव्हा ओटीपी जाईल, ओटीपी जेव्हा सबमिट करशाल तर त्याच्या मागे पती भरपूरदा ITR फाईल करत असतो, म्हणजे जीएसटी देत असतो. तर जीएसटी दिल्यामुळे तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो. मित्रांनो, दुसरा प्रश्न पडत असेल तुम्हाला, जर आम्ही केवायसी केलीच नाही तर? जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा तरीही हप्ता बंद होणार आहे. आणि केवायसी केली आणि जर तुम्ही अपात्र असाल, म्हणजे तुम्ही या अटींमध्ये बसत नसाल, तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. म्हणून ही गोष्ट समजून घ्या. हे जे लोक सांगतायत केवायसी केल्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होईल, ही पूर्णपणे अफवा आहे. हे ऐकू नका. जर तुम्ही पात्र असाल, तुमच्या कुठल्याही प्रकारचा हप्ता बंद करण्यात येणार नाही. तुमच्या नावावर 4 चाकी वाहन नसेल किंवा पतीच्या नावावर 4 चाकी वाहन नसेल तर तुमचा हप्ता बंद करण्यात येणार नाही. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.